हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले तसंच ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे। विदर्भासाठी अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावा अशी मागणी या दोघांनी सुद्धा केली आहे। मात्र आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून म्हणजे आज मांडलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि सगळे बिल पण आहे। अध्यक्ष महाराज, सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची? आपलं मी एक पेपरला बातमी वाचली होती की आचारसंहिता लागतील, हे लागतील। अध्यक्ष महाराज, चाललेली प्रोसेस आहे ना, पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्याच मंजूर करायची असतील तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज? एक दिवसाचं सेंट्रल ऑलिम्पिक बोलवा नाना भाऊ। पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली, आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला। एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला। निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं। ठीक आहे, चल चर्चा नंतर होते। पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं, आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे। त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या 25-50 वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल। आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही, पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे। हे पुढच्या वर्षी कम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका।